भोंदू अशोक खरात उर्फ खरात बाबा याच्यावर बोगस फार्म प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शेतकरी संघटना स्वातंत्र्य भारत पक्ष अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हा अध्यक्ष निलेश शेडगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे। शेतकरी संघटना स्वातंत्र्य भारत पक्ष अहिल्यानगर यांच्या वतीने या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। ही तक्रार श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना देण्यात आली असून त्यांच्या मार्फत पुढील चौकशीसाठी नाशिक SIT कडे पाठविण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अशोक खरात याने व्यंकटेश्वर आणि ईशानेश्वर फार्म्स प्रोड्युसर कंपन्यांची स्थापना करून नाफेड आणि NCCF मार्फत कांदा खरेदीची कंत्राटे मिळविली। मात्र या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा आरोप आहे। व्यंकटेश्वर कंपनीची तब्बल 70 कोटींची उलाढाल असतानाही केवळ 8,000 रुपयांचा नफा दाखविण्यात आल्याने संशय अधिकच गडद झाला आहे। तसेच मागील 3 वर्षाचे ऑडिट अहवाल सादर न करणे, शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदी अपूर्ण ठेवणे यासारखे गंभीर बाबी समोर आल्या आहेत। या प्रकरणात काही राजकीय नेत्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून त्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घोटाळ्यातील सर्व दोषांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। यावेळी सुनीता वानखेडे, नवनाथ दिगे, प्रकाश जाधव, श्रीराम त्रिवेदी, रवी वानखेडे, मयूर भनगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आता या प्रकरणात SIT चौकशीतून नेमके काय सत्य समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर यांनी नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याने व्यंकटेश्वरा फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि ईशानेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी या 2 फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून त्यामार्फत उपकंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन कांदा खरेदीमध्ये नाफेड आणि NCCF या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने कांद्यामध्ये खूप मोठा घोटाळा केला आहे। या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करावी यासाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांनी श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्फत हा गुन्हा दाखल करून SIT कडे नाशिक SIT कडे वर्ग करावा अशी मागणी केलेली आहे। त्यांनी आपली तक्रार दाखल करून घेऊन नाशिक SIT कडे वर्ग केलेली आहे। आता आम्हाला प्रतीक्षा आहे सरकार आणि SIT आम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देईल। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।